दरम्यान पाटगाव धरणाच्या पाण्यावरती उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द झालेला आहे। अदानी ग्रुपनं प्रकल्प रद्द केल्याचं पत्र दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिलेली आहे। त्यामुळे भुदरगड तालुक्यातील नागरिकांच्या लढ्याला अखेर यश मिळालंय। आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केलेला होता। दरम्यान पाटगाव धरणाच्या पाण्यावरती भुदरगड तालुक्यातील 115 गावं अवलंबून आहेत। पाटगाव धरणातून खालच्या बाजूला अदानी ग्रुप हायड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट पंप स्टोरेजचा प्रकल्प करणार आणि त्यामुळे आपल्या सगळ्या पाटगाव धरणाचं पाणी खालच्या कोकणात जाईल आणि भुदरगड तालुक्याच्या हरित क्रांतीचा महत्त्वपूर्ण असणारा पाटगाव प्रकल्पामुळे संपूर्ण शेतकरी संकटात येतील अशा पद्धतीची भीती जनमानसामध्ये ज्या दिवशीपासून कोकणातल्या पेपरला ही बातमी आली त्या दिवसापासून होती। या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या निवेदनानंतर आणि लोकभावना लक्षात घेऊन अदानी ग्रुपनं हा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या प्रकल्पाबद्दलच्या एकूण सगळ्या भूमिका आणि भावना आणि जनमानसाचा एकूण कल लक्षात घेता आपण हा प्रकल्प थांबवतोय असं पत्र त्यांनी कलेक्टरना दिलंय आणि त्याची एक कॉपी मला सुद्धा त्यांनी दिली। ही कॉपी आपण सगळ्यांच्यासाठी प्रकाशित करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।